जो मारतो जनतेच्या तिजोरीवर डल्ला, जो मारतो जनतेच्या तिजोरीवर डल्ला, जनताच करते उद्ध्वस्त त्यांचा किल्ला. लाडकी बहीण योजना सुरू झाली, ती आपल्याला माहित आहे. अरे त्याच्यात काही बाप्या बाई लाडक्या बहिणीच्या जागेवर बाप्याची नाव होती आता. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही. तुम्ही किती बोललात तरी, तुम्ही तर तेव्हा, आता तर म्हणाले 3000 द्या. अरे आम्ही जेव्हा 1500 रुपये दिले बंटी भाऊ, तेव्हा कोर्टात गेले बंद पाडायला, ही योजना बंद पाडली पाहिजे म्हणून. आणि हा तर कोर्टात गेला होता त्याच्या विरोधामध्ये. जो गेला त्याचं नाव काय? वडपल्ले, अनिल वलपडेवाड वडपल्ले, त्याच्या मागून ते होते. आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले. तो विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला, पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये. आम्हाला माहित होतं सगळं. म्हणाले कधी देणार 2100 रुपये. मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार. एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चुनावी जुमलावाले नाही. आणि त्यामुळे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार. त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, परदेशी कमिटी आहे. 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शशिकांत, या आता झालेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये देखील खूप मोठं प्रचंड नुकसान झालं. आम्ही म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले. 32,000 कोटीचं पॅकेज त्यावेळेस आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं आणि ते सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे. तरी सांगणार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. कोणीतरी म्हणाला मगाशी ते कर्जमाफीचा विषय काढला. मी आपल्याला सांगतो, करेक्ट कार्यक्रम करायचं हे शेतकऱ्यांचं नाही रे बाबा. तरी मी आपल्याला सांगतो, किती आरोप केले तरी सुद्धा ये पब्लिक है, सब जानती है, हे आपल्याला माहित आहे. कौन सच्चा है कौन झूठा है याचं उत्तर वोटिंग मशीन मधून आलेलं आहे. आणि म्हणून अरे भाई कुठे चालले तुम्ही? चंद्रावर मंगळावर पोहोचले भारताचं यान. कुठं? चंद्रावर मंगळावर पोहोचले भारताचे यान. पण तुमच्या काँग्रेसचे मात्र अजूनही चड्डी बनियान. अरे भारत मंडपम मध्ये जगातले लोक आले भाई, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. जगातले लोक आले. जगातले लोकांनी आपल्या भारताचं साम्राज्य बघितलं. प्रधानमंत्री मोदींनी तिथं AI समिट ठेवली. जगभरातले लोक आले. अरे तिथे काँग्रेसवाले चड्डी बनियान गँग मध्ये घुसले. अरे आपली तर आबरू वेशीवर टांगलीच आहे, परंतु आपल्या देशाचा अपमान करण्याचा प्रयत्न तिथं केला. हे देशप्रेम आहे? ही देशभक्ती आहे? हा देशद्रोह आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून नेहमी इकडे पण परदेशात पण देशाची बदनामी करायची, प्रधानमंत्र्यांची बदनामी करायची. अरे मला सांगा भाई, प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून सांगा, 2014 पूर्वीचे काळ बघा, 2014 पूर्वीची प्रकरण बघा. कॉमनवेल्थ घोटाळा, चारा घोटाळा, गोबर घोटाळा. ऐकतो ऐका,
कॉमनवेल्थ आणि काय कुठला अरे सगळे घोटाळे होते बघा. कोलगेट घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा 2014 नंतर तुम्ही सांगा मला एक तरी डाग या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर आहे? अरे भाई हसू नका, वस्तू बघा, वस्तुस्थिती. एक तरी ब्लॉट आहे काळा, एक तरी डाग आहे का? तुम्हाला सांगतो, हे जनतेसाठी समर्पित प्रधानमंत्री काम करतायत म्हणून देश पुढे. तुम्हाला अभिमान नको? 3ऱ्या नंबरवर अर्थव्यवस्था येते त्याचा भाई अभिमान नको? अरे आपण भारतीय आहोत, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आपल्या देशाची बदनामी करून तिथं ऑपरेशन सिंदूर नंतर किती विमानं पडली, किती ड्रोन पडले. अरे ज्यांनी इकडे बॉम्बस्फोट घडवले, किती लोक मेले, रक्ताच्या चिंधड्या उडाल्या, त्याचा हिशोब कोणी विचारत नव्हता. आपल्या लष्करावर संशय घेण्याचं काम त्यावेळेस केलं. राज्यपाल त्याच्यात आलाय ना, राज्यपालाचं भाषण आहे. तुम्ही अरे बाबा, तुम्हाला आता ते भारत मंडपवरून इकडे येणार ना परत. तुम्हाला इथं पाहिजे का तिकडे पाहिजे? तुम्हाला कुठं पाहिजे? तुम्हाला मी कुठं पाहिजे? इथंच आहे. कॉमन मॅन कोणी शब्द केला? सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे. मी म्हणालो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन. सीएम म्हणजे कॉमन मॅन. केंद्र बिंदू आमचा कॉमन मॅन आहे आणि म्हणून चिंता करू नका, मी मजबूत आहे. आणि म्हणून माझा महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर जे झालं नाही औद्योगिक विकासाचं विकेंद्रीकरण, ते झालंय. पूर्वी फक्त मुंबई पुण्यापुरतं मर्यादित होतं उद्योग येणं, विकास मर्यादित होता. परंतु आज चित्र वेगळं आहे. राज्याचा चौफेर विकास, काही लोकांनी उद्योगावर बोलले, विकासावर बोललेले आहेत. ही त्याची आकडेवारी आहे. राज्यात 30 लाख कोटीची गुंतवणूक होते आहे. त्यापैकी 22% कोकणात आहे. भाई कोकण 22%, त्याचबरोबर 13% विदर्भात, 50% इतर भागात, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पण आहे. काही आकडेवारी मी देऊ इच्छितो. 2024-25 या वर्षात महाराष्ट्राला 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली 24-25 मध्ये. ही गुंतवणूक म्हणजे देशाचे एकूण FDIच्या तब्बल 39% आहे, 39%. चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2025-26च्या पहिल्या 6 महिन्यातच महाराष्ट्रात 91,337 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. याच कालावधीत देशातले एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 30% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. सभापती महोदय, हे आकडे व्हेरीफाय करून घ्या. हा महाराष्ट्राचा गौरव नाही का? हा महाराष्ट्राचा अभिमान नाही? परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आपल्याला अभिमान असला पाहिजे. दावोसमध्ये आता मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री गेले, 30 लाख कोटीचे करार केले 18 देशातील विविध कंपन्यांच्या बरोबर. आणि हे करारनामे झालेत. मी जेव्हा होतो मुख्यमंत्री तेव्हा 2 वेळा जे करारनामे झाले, 75 ते 80% त्याचं कन्व्हर्जन होतं, इम्प्लिमेंटेशन होतं. नुसते कागदावर ते करारनामे राहत नाहीत, त्याची अंमलबजावणी होते. त्यांना तात्काळ जमीन दिली जाते, त्यांना परवानग्या दिल्या जातात. ही फॅक्ट आहे. म्हणून लोक येत आहेत, म्हणून आज लोक येत आहेत. आणि म्हणून या सर्व गुंतवणुकीतून क्वांटम कम्प्युटिंग, AI डेटा सेंटर, हरित ऊर्जा, सेमी कंडक्टर, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक वाहनं आदींचा समावेश आहे. स्टील, जहाज बांधणी, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, अन्न प्रक्रिया, शिक्षण, लॉजिस्टिक्स, फिनटेक अशा अनेक क्षेत्रामध्ये निवेश होतोय, इन्व्हेस्टमेंट होती आहे. मुंबईत आशियातलं सर्वात मोठं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर आणि सभापती महोदय जो आणि म्हणून किल्ला लढवता, किल्ला लढवा, किल्ला